तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करताय पण व्ह्यूजच नाही, तुम्ही एक चूक करताय मित्रांनो, ती चूक तुम्हाला सांगणार आहे मी कोणती चूक आहे ते. असं नाही मित्रांनो, व्हिडिओ बनवला, शॉर्ट व्हिडिओ बनवला, त्याला हॅशटॅग वापरले आणि छोटस टायटल वापरलं इंटरेस्टिंग असं आणि अपलोड केला तर तो व्हिडिओ व्हायरल जातो असं नाही म्हणत मी तुम्हाला, पण 100 व्हिडिओ मधून एक व्हायरल जातो, तो पण 10,000 5,000 व्ह्यूज होऊन ब्रेक होतात. मला सांगणार आहे मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची नवीन पद्धत, कारण की 2025 मध्ये प्रत्येक वर्षी अल्गोरिदम चेंज होतो. अल्गोरिदम चेंज झाल्यानंतर प्रत्येक वर्षी व्हिडिओ अपलोड करण्याचा पण तरीका म्हणजे पद्धत बदलते मित्रांनो. खूप जणांचे व्हिडिओ बघितले मित्रांनो, टॅग मध्ये हॅशटॅग वापरतात, टॅग मध्ये हॅशटॅग वापरायचे नसतात मित्रांनो. या व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देणार आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि त्याचा एसईओ कसा करायचा, लॉंग व्हिडिओचा एसईओ करायचा. पाठीमागे मी एक व्हिडिओ बनवला होता, पण आता शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड कसा करायचा याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्याची नवीन पद्धत आहे. शॉर्ट व्हिडिओ बनवला, त्याच्या थंबनेल कसं टाकायचं, त्याच्यामध्ये टॅग कसे वापरायचे, त्याच्यामध्ये टायटल कोणत्या पद्धतीने वापरायचं, त्याचं डिस्क्रिप्शन कुठं भरायचं, टॅग कसे वापरायचे, संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा. खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. असा व्हिडिओ होणार आहे की तुमचा ह्या जर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच केला तुम्ही तर शेवटपर्यंत तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ दुसरं बघण्याची गरज पडणार नाही, कारण की ह्याच व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ बनवण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतची माहिती देणार आहे मित्रांनो. माझ्यापाशी एक व्हिडिओ अपलोड आहे, तर तो मी तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे की शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि त्याच्यावर व्ह्यूज कसे आणायचे. असं नाही मित्रांनो की तुम्ही व्हिडिओ बनवला, त्याला थोडंसं थंबनेल वगैरे वापरलं, टायटल वगैरे वापरलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हॅशटॅग वगैरे वापरून थोडंसं चॅनल वर टाकला व्हिडिओ, पण त्याच्यावर व्ह्यूज नाहीत मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर जाऊया स्क्रीनवर तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो की मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो युट्यूबचं ऍप ओपन करायचं आहे, त्याच्यानंतर तिथं प्लसचं आयकन दिसते त्याच्यावरती टच करायचं आहे आणि आपला एक व्हिडिओ चूज करायचा आहे मित्रांनो. तिथं ऍड म्हणून दिसते त्याच्यावरती टच करून तुमचा एक व्हिडिओ चूज करा. मी व्हिडिओ चूज केलेला आहे तिथं. त्याच्यानंतर आपल्याला डन करायचं आहे मित्रांनो. डन करायचं आहे, इथं व्हिडिओ येईल तुमच्या टाइमलाईन वरती, त्याच्यानंतर तिथं डन करायचंय, पुढे जाईल ते. तर थोडा वेळ तिथं प्रोसेस घेईल मित्रांनो. आपण ह्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो 3 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ टाकू शकतो. म्हणजे मी हा फक्त 42 सेकंदांचा व्हिडिओ आहे, पण आपण तिथं लॉंग व्हिडिओ पर्यंत टाकू शकता, म्हणजे 3 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ टाकू शकतो. तर मी फक्त इथं 42 सेकंदाचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि इथं पूर्ण प्रोसेस झालेली मित्रांनो. ऑटोमॅटिक पुढल्या ह्याच्यावरती गेलेलं आहे. आपल्या ऍड साऊंड वरती टच करून इथं ट्रेंडिंगचे साऊंड आहेत, ते आपण कोणता साऊंड घेऊ शकता. मी एक साऊंड घेतो, इथं ऍड करायचा आपल्याला साऊंड. त्याच्यानंतर राईट करायचे मित्रांनो, म्हणजे पुढे जाईन तो. हे बघू शकता तुम्ही, आपला व्हिडिओ आलेला आहे इथं. तर आपल्याला इथं काही जरी त्याच्यामध्ये जर फिल्टर वगैरे चेंज करायचं असेल तर फिल्टर पण चेंज करू शकता. आणि जर आपला वॉइस कमी झाला असेल, तुमचा जर व्हिडिओ असेल तर त्याला वॉइस वाढवू शकता तुम्ही, युअर ऑडिओ म्हणून. आणि तुमचा जो गाण्याचा आवाज आहे तो पण कमी करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो तिथं पेन्सिलच्या आयकन वरती जायचं आहे आणि त्याच्यावरती थंबनेल ऍड करायचे. थोडेसे प्रोसेसिंगला वेळ लागेल इथं. त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये जे फोटो तुमचा चांगला वाटेल तो फोटो चूज करायचा आहे. मी चूज करतोय तिथं. हे बघू शकता तुम्ही, कोणती पण तुम्हाला जर व्हिडिओ मधला जर हा टॉपिक आपला बाबा थंबनेलसाठी ओके आहे म्हणलं तर तो यूज करायचा आहे आपल्या थंबनेलसाठी. मी एक यूज करतोय तिथं. हे बघू शकता तुम्ही, ह्याला ऍड करतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये पण आपण फिल्टर वगैरे वापरू शकता आणि त्याच्यानंतर ओके करायचंय, तर तिथं थंबनेल बनून येईल तुमचा. त्याच्यानंतर टायटल यूज करायचे मित्रांनो. माझ्यापाशी कॉपी होता, तोच मी इथं पेस्ट करणार आहे. हे बघू शकता तुम्ही. अट्रॅक्टिव्ह आणि छोटासा थंबनेल वापरा मित्र, आपलं टायटल वापरा मित्रांनो, कारण की थोडंसं छोटंसंच वापरलं तर ते चांगलं आहे, तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड पाहिजे. पहिल्यांदा हॅशटॅग वापरा. शॉर्ट हे हॅशटॅग तिथं टाकलंच पाहिजे मित्रांनो, कारण की आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते. त्याच्यानंतर YT शॉर्ट पण टाका, कारण की शॉर्ट व्हिडिओसाठी हे 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ कोणत्या रिलेटेड आहे ते टाकू शकता. मी इथं मोटिवेशन म्हणून टाकणार आहे, कारण की मोटिवेशन व्हिडिओ येते थोडा, त्याच्यासाठी मी मोटिवेशन एक हॅशटॅग लावणार आहे. हे 3च हॅशटॅग वापरा मित्रांनो टायटलमध्ये. त्याच्यानंतर हे सगळं ओके झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिलेटेड व्हिडिओमध्ये जर टाकायचं असेल काय तर ते पण टाकू शकता तुम्ही. लोकेशन वगैरे ऍड करायची तर लोकेशन पण ऍड करा, पण लोकेशन तेवढी काय नाही, पण हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, ऑडियन्स तुमची कोणती आहे, कारण की माझे नॉट फॉर किड्स आहेत. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो. हे अपलोड होईपर्यंत आपल्याला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये YT स्टुडिओमध्ये जायचे मित्रांनो. तिथून अपलोड केल्यानंतर हे सगळे सेटिंग करून घ्यायची तिथली. इथं नो करायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही जर AI करून व्हिडिओ घेतला असेल तर तिथं नो करायचं, आपली येस करायचं, आणि AI करून जर घेतला नसेल तर आपल्याला तिथं नो करायचं. मी नो करतोय. त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो. इथली सेटिंग झाली आहे पूर्ण. त्याच्यानंतर YT स्टुडिओमध्ये जायचं. हे बघा YT स्टुडिओ ओपन केलेलं आहे मी, खाली व्हिडिओ आहे माझा, त्याच्यावरती टच करायचं आहे
आणि आपल्याला पेन्सिलच्या आयकॉनवरती टच करायचे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं एक पेज ओपन येईल. त्याच्यानंतर इथं डिस्क्रिप्शन हे तिने ऍड करू शकता. हे डिस्क्रिप्शन मध्ये मी कॉपी केलं होतं, इथं पेस्ट करतोय. हे बघू शकता डिस्क्रिप्शन, छोटंसं डिस्क्रिप्शन आणि 4-5 हॅशटॅग वापरायचे आहेत मित्रांनो. आणि तुमचा जो टायटल आहे ना, तो टायटल 100% तिथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या इथं पेस्ट करायचं आहे मित्रांनो. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये करत चला असं. हे टायटल आहे इथून मी पूर्ण कॉपी करतो आणि त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी हे पेस्ट करणार आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे प्रत्येक व्हिडिओला करत चला मित्रांनो. थोडीशी व्हिडिओची माहिती तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत चला. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला टॅग ऍड करायचे मध्ये. हे बघू शकता तुम्ही, हॅशटॅग ऍड करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण YT शॉर्ट हे हॅशटॅग लावा मित्रांनो पहिल्यांदा, कारण की शॉर्ट व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर मोठे तुमच्या कोणत्या व्हिडिओशी रिलेटेड आहे ते पण आपण टाकू शकता तुम्ही टॅग त्याच्यामध्ये. माझा मोटिवेशन व्हिडिओ आहे तर मी मोटिवेशन व्हिडिओ म्हणून टाकणार आहे, मोटिवेशन शॉर्ट व्हिडिओ म्हणून. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला शॉर्ट पण टाकायचे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ ते शॉर्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. शॉर्टचा पण एक कीवर्ड टाकलेला आहे तिथं, म्हणजे टॅग टाकलेला आहे मित्रांनो. आणि माझ्या चॅनलचं नाव, तुमच्या जर चॅनलचं कोणतंही नाव असेल तर तिथं चॅनलचं नाव पण टाका मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चॅनलचं नाव प्रत्येक व्हिडिओच्या टॅगमध्ये, टायटलमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये असलंच पाहिजे तुमच्या. एवढे 4-5 हॅशटॅग वापरून तुम्ही व्हिडिओ सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर वेळ भेटला तेव्हा त्याला अपलोड करा मित्रांनो. व्हिडिओ सेव्ह करून घेतल्यानंतर मित्रांनो कमीत कमी अर्ध्या तासानंतर आपल्याला तो व्हिडिओ पब्लिश करायचा आहे. अनलिस्ट मध्ये सेव्ह करून घ्यायचंय पहिल्यांदा. त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो, पब्लिश करायचंय. याचं कारण असं आहे की मित्रांनो त्या व्हिडिओवर जर आपला कोणता कॉपीराईट आला असेल तर आपल्याला समजून जाईल. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिलं बघायचं त्याच्यावर कॉपीराईट वगैरे आला असेल तर त्याच्यानंतरच पब्लिश करायचे मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो.